राजीनामा दिला होता असं अजितदादांनी मात्र धनंजय मुंडेंनाच तुम्ही विचारा असं थेट अजितदादांनी म्हटलं। याच्यामध्ये एकच मला सांगायचं आहे की बीड प्रकरणामध्ये ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या दुर्दैवी आहेत। याच्यामध्ये आपण खोलात गेलो तर सूर्यवंशी परिवार व देशमुख परिवार यांची अपेक्षा होती की त्यांच्या परिवाराला न्याय दिला गेला पाहिजे, पण सरकारने फक्त काय दिलं तर फक्त आश्वासनं दिली, आम्ही हे करू ते करू, पण सरकारकडनं त्या बाबतीत कुठेही काही झालं नाही। याच्यातच आपण बघितलं तर भाजपचेच एक आमदार विविध ठिकाणी आंदोलनं जिथं होत होती, मोठ्या सभा सामाजिक सभा ज्या घेतल्या जात होत्या तिथं ते मोठे मोठे भाषणं करत होते। याच्यातून जर आपण बघितलं तर कुठंतरी भाजपकडनं मुद्दामून त्यांना पुढं केलं जात होतं का आणि कशासाठी केलं जात होतं, तर मग कुठं तरी अजून एक एखादा त्या समाजाचा जो सामाजिक कार्यकर्ता आहे त्यांचं महत्व कमी करण्यासाठी त्यांचा वापर झाला का, आणि तो वापर करत असताना म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांना त्या भागामध्ये इलेक्शनच्या काळामध्ये एंट्री नव्हती हे आपण सर्वांनी तिथं बघितलं। त्यांनी प्रचारासाठी सुद्धा तिथं सभा घेतल्या नाहीत। याच्यात मग भाजपच्या एका आमदारांनी पुढाकार घेतल्यानंतर त्यांना त्या भागाचं प्रवेशद्वार मोकळं झालं। पण ह्या सगळ्या गोष्टी होत असताना कुठेतरी धनंजय मुंडेंची ताकद वंजारी समाजाच्या कार्यकर्त्यांमध्ये कमी होताना दिसत होती आणि पंकजाताईंची ताकद ही ओबीसी समाजामध्ये वाढत असताना दिसत होती। याच्यात कुठेतरी मला असं वाटतं की भाजपमध्ये सगळी चक्र परत फिरली आणि मग फिरल्यानंतर 2 बैठका या झाल्या असं बावनकुळे साहेबांनी सांगितलं, दसांच्या आणि त्या ठिकाणी धनंजय मुंडेंच्या। मग याच्यामध्ये पंकजाताईंचं वर्चस्व जे ओबीसी समाजामध्ये वाढत होतं हे कुठेतरी बघायला आवडलं नाही कदाचित भाजपच्या काही नेत्यांना, म्हणून परत काही चक्र फिरली आणि त्याच्यामध्ये जे काही झालं ते झालं। पण याच्यात मुद्द्याचं काय की याच्यामध्ये सूर्यवंशी परिवार आणि देशमुख परिवार हा न्यायापासून वंचित त्या ठिकाणी राहिला आणि भाजपचे काही नेते फक्त राजकीय चावे फिरवत राहिले। म्हणजे ह्या सगळ्या विषयामध्ये फक्त काय घडलं असेल तर राजकारण त्याच्यामध्ये घडलं। म्हणजे भाजपचे जे नेते ते एका बाजूला प्लस साईडला राहिले, त्यांचा नफाच त्या ठिकाणी झाला, राजकीय असू द्या नाही तर अजून बरंच काही घडलं असं आम्हाला त्या ठिकाणी कळतंय। पण नुकसान कोणाचं झालं असेल तर सामान्य लोकांचं नुकसान झालं हे आपल्या सगळ्यांना बघायला मिळालेलं आहे। आणि याच्यात बोलत असताना दादांनी सांगताना सांगितलं की मी जर तिथं असतो नाहीतर माझ्यावर जेव्हा वेळ आली तेव्हा नैतिकता बघत मी स्वतः राजीनामा दिला गेला होता माझ्यावर विरोधी पक्षाने त्या ठिकाणी काही अलिगेशन केल्यानंतर। त्याचा अर्थ एकच कुठेतरी दिसतोय की भाजपचा पाठबळ हे धनंजय मुंडेंना त्या ठिकाणी मिळाल्यानंतर धनंजय मुंडे मात्र नैतिकता बघत तिथं माघार कुठे घेत नाहीत, दादांचं ते ऐकत नाहीत आणि भाजपची ताकद धनंजय मुंडेला मिळाल्यानंतर मग कुठेतरी ते अजून नाराज होतील, म्हणून मेन राष्ट्रवादीची जी कमिटी आहे त्याच्यामध्ये धनंजय मुंडेंना त्या ठिकाणी घेतलंय। म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त काय झालं तर राजकीय तमाशा झाला, बाकी काही झालं नाही असं आमच्या सगळ्यांचं स्पष्ट मत आहे।